अशा पद्धतीने लिहितात. वाशिमचा श हा ऱ्हस्व आहे. इथं इथं तो दीर्घ पाहिजेत असं माझं मत आहे. वच्छोमी नावाची एक स्मरणिका 61व्या विदर्भ साहित्य संमेलनासाठी वाशिमला जे झालं होतं नारायण कुलकर्णी कवठेकर यांच्या अध्यक्षतेखाली, त्याचं मी संपादन केलं होतं. मला सोबती होते दोन, वाघसर आणि आणखी रामू पोदार वगैरे. तर त्याचं जे संपादकीय लिहिलं होतं त्याच्यामध्ये हा प्रश्न मी मांडला की बा हे थोडंसं कोणीतरी या शासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे की काय की मी एक वाचूनच दाखवतो थोडंसं की वाशिम या शब्दातील शी हा वाशिमकरांच्या मनात सदैव असणारा गोंधळ आहे. म्हणजे शी दीर्घ की शी ऱ्हस्व. काही जण शी दीर्घ लिहितात तर काही जण ऱ्हस्व. प्राकृत भाषेच्या शुद्ध लेखनाचा नियम असा की मराठी व्याकरणाचा नियम असा की मराठी अकारांत शब्दातील, ज्यांचा शेवट अ ने होता, अशा अकारांत शब्दातील उपांत्य म्हणजे आधीच्या अक्षराचा जो इकार असेल किंवा उकार असेल दोन्ही ते दीर्घ लिहावेत. उदाहरण मी इथे दिलेले आहे की बा बही, वकील, जमीन, आमिर, जाहीर वगैरे. म्हणून शी हा वत्स गुल्म या मूळ संस्कृत शब्दापासून तयार झालेला मराठी शब्द आहे वाशिम. वाशिमा वत्स गुल्म म्हणजे वच्छोम या शब्दापासून वाशिम झालेला आणि तो प्राकृत शब्द आहे. मुळात तो काही संस्कृत शब्द नाही. त्याला म्हणून तद्भव शब्द म्हणायचा. म्हणून शी हा दीर्घच लिहावा. त्याचा दुसरा एक नियम सांगितला मी की संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसा जे येणारे शब्द असतात त्यांना तत्सम शब्द म्हणतात. त्याच्यातून जे अकारांत किंवा उपांत, इकारांत आणि उकारांत असे संस्कृतचे जे शब्द असतात ते मात्र ऱ्हस्व लिहितात. उदाहरणार्थ अनिल, रसिक, धनिक, सैनिक. पण हा शब्द संस्कृत नसल्यामुळे त्याच्यासाठी संस्कृतच्या व्याकरणाचा नियम लावण्याची गरज नाही आणि वाशिमचा शी हा दीर्घच पाहिजे. नंतर मग मी चौकशी केली बा हे कसं झालं, कारण 1998 मध्ये वाशिम जिल्हा अस्तित्वात आला आणि मग हे सगळं झालेलं आहे. तर मला असं कळलं की त्यावेळेसचे जे कोणी कलेक्टर होते त्यांनी एक सभा बोलवली, इथले जे कोणी विद्वज्जन होते त्यांची, आणि त्यांच्यामध्ये त्यांनी विचारलं ह्या शी ऱ्हस्व की दीर्घ कसा लिहायला पाहिजे. तर अनेकांनी असं सांगितलं की हा ऱ्हस्व दीर्घ ऱ्हस्वच पाहिजे, दीर्घ नसावा, आणि म्हणून मग त्यांनी तो स्वीकारला. ही त्यांची चूक नाही. तर ठीक आहे, या निमित्तानं या व्यासपीठावरून माझ्या मनातला जो हा विषय होता तो मला सांगतात. आपण अजिंठा जले